सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोस्तुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटिवधारिणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। गुरु प्रदत्त प्रबोधन, गुरु प्रदत्त मार्गदर्शन, गुरु प्रदत्त उपासना, गुरु प्रदत्त परंपरा, याचं महत्त्व खूप मोठं आहे. त्याच्याच आधाराने सार टिकतं. त्याला सोडून 4 दिवस ठीक वाटेल, नाही केलं तर काय होतंय. पण परंपरा ही खूप मोठी गोष्ट आहे. परा अपरा इति परंपरा. लौकिक आणि अलौकिक पारलौकिक साऱ्या गोष्टीचा संगम घरात जुळवता आला पाहिजे. जितका मोठा टीव्ही लावला असेल, कोणताच फ्लॅट टीव्ही, होम थिएटर, घराचं थिएटरच केलं ना, घराचं मंदिर संपलं. जितकं मोठं ते तितकीच मोठी घराची देवप्रतिमा. फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे, ते सर्कल खूप मोठा आहे, पण घरातलं एक सर्कल खूप स्ट्रॉंग आहे. आई वडील भाऊ बहीण, घरात असेल तर आजी. जे होईल ते होईल. भांडणार नाही म्हणजे भांडणार नाही, सहन करू म्हणजे सहन करू, प्रेम करू, परस्परांवर प्रेम करू. गेला तर गेला पैसा, गेला तर गेलं सगळं, काही फरक नाही पडत. जगू, हीच आमची परंपरा आहे. त्यामुळे अशाच घरात दिव्य आत्मा जन्माला येतो. म्हणून अशी घरं आपल्याला तर साक्षात भगवान सद्गुरुनाथांचा आशीर्वाद आहे. कोणाचं काय टिकलं आहे. अन्यथा जो नवीन पिढीत येतो त्याला वाटलं पाहिजे की पहिल्यांचं टिकवलं पाहिजे. हा प्रभाव महत्वाचा आहे. टिकेल तेच जे टिकवायला पैसा अडका लागत नाही. जे टिकवायला, हरिनाम टिकवायला काय पैसा अडका लागतो. कमी अधिक होऊ शकतं. की कुळाचार बा खूप खर्चिक असतो तर त्याला स्वस्तात करता येईल. काहीच नाही. साखर ठेवली, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, की आमच्याकडे काहीच नाही देवा. त्या पिढीत होता, आता नाही आहे. त्याने भगवंताला काही फरक नाही पडत. तू माझी आठवण केली, यात खूप आला. अरे देव तर इतका उदार आहे की हनुमंताचा आणि रामाचा संवाद होता. इतका उमाळा आला, इतकं प्रेम दाटून आलं हनुमंतावर रामाचं, की कोणत्याही विपत्तीत मला हाक मार हनुमंता, मी सर्वस्व सोडून तुझ्यासाठी येईल. आणि हे म्हटल्यानंतर रामाला खूपच पश्चात्ताप झाला. राम रडायला लागले. हनुमान नाटक नावाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये हे आहे, म्हणजे तो ग्रंथ आहे. त्याची प्रसिद्ध श्लोक आहे, अनेक संत सत्पुरुष गातात.
तर रडायला लागले. हनुमंत म्हणतात, रडायला काय झालं रामा? अरे माझ्या तोंडून निघालंच कसं की तुझ्या कोणत्याही विपत्तीत मी धावून येईल, म्हणजे तुझ्यावर विपत्ती येईल, येऊ शकते, हे माझ्या तोंडून निघालं कसं? तुझ्या जीवनात विपत्तीच नाही आली पाहिजे, मी याचं प्रायश्चित्त घेतो. राम म्हणायला लागले हनुमंताला. हनुमान म्हणे, देवा तू माझ्यासाठी प्रायश्चित्त घेतो? मेरे लिए प्रायश्चित्त आप? बोले हाँ, हर बार मुझ पर विपत्ति आए एक हनुमान जन्म ले, मेरे लिए हनुमान जी दौड़े और मुझे हनुमान जी का सानिध्य लगे, हनुमान जी को कुछ नहीं होगा, जो है वो राम सहन करेगा, तेरी हर विपत्ति राम को लग जाए, तेरे जीवन की हर विपत्ति राम जी पर आ जाए. मेरी भूल हो गई हनुमान. केवढं प्रेम देवाचं आहे ना भक्तावर. तेरी हर विपत्ति मेरी हो जाए, तू विपत्ति से परे रहे, क्योंकि मेरे विपत्ति का जो नाश है वो तेरे सिवा हनुमान कौन कर सकता है. तेरा दर्शन मुझे बार बार हो, इस कारण राम कहते हैं मुझ पर विपत्ति आ जाए. आम्ही त्यातले होऊ शकतो का एक? इतकं मोठं मन देवाचं नामी म्हणतो. ते महालक्ष्म्यांचं तसं केलं म्हणूनच तिच्या अंगावर पांढरे डाग आले, त्याला खरूज सुटली. त्या देवाला ते धंदे आहे का? याला खरूज लाव, त्याला नाळटा लाव, त्याला ढमूक लाव. इतका रिकाम सोड देव आहे का? तसं नाही आहे. दिवा विजला, दिवा विजला तर जो लावला तो विजणारच आहे. आता नाही, तेल संपल्यावर विजेल, पुन्हा लावा. दिवे तर लावायचेच आहेत आपल्याला. म्हणजे तसंही एक भाव सांगतो आम्ही, म्हणून म्हणतात की थोडं वाचन करावं. स्वाध्याय हा जीवनाचा अंग सांगितला आहे. रोज 4 पानं वाचावीत. घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या असाव्या. घराच्या बाहेर देशाकरता जावं, धर्माकरता जावं. निरर्थक बाहेर काही गरज नाही. आता धर्माला, देशाला, आमच्या घराण्याला, स्वतःच्या घरांना आपल्या चांगल्या व्यक्तींची गरज आहे. पुण्य संचय करणाऱ्यांची गरज आहे. तपस्वी लोकांची गरज आहे. त्यागी लोकांची गरज आहे. आनंदी लोकांची गरज आहे. अशी लोक आहेत का आपल्या घरात? सदा न कदा पाह त्रस्त, सदा न कदा पाह त्रस्त. स्वतःही त्रस्त, दुसऱ्यांनाही त्रस्त. जो पाहिल तो याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला इरिटेशन होते. किती इरिटेटिंग दिसतो हा शब्द आहे. ह्यातनं बाहेर आलं पाहिजे. अरे समर्थांनी घोषणा केली आहे, सदा सर्वदा दैव सन्निधा आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ्य आहे. देवाच्याच नावाने धीर धरावा, बाकी काही नाही. जिवंतपणाच्या काही खुणा असतात. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये मृत म्हणजे प्रेत म्हणजे काय हो? त्याला कोणती दिशा नसते, त्याला कोणता धर्म नसतो, त्याला प्रेत म्हटलाय. जो धर्मविहीन आहे, धर्मे विहीना पशुभी समाना, त्याला पशु प्रेतच म्हटलाय. धर्महीन जिवंत मनुष्याला पशु म्हटलाय आणि धर्महीन मेलेल्या मनुष्याला प्रेत म्हटलाय. आता धर्मच नाही जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा. केव्हा महाराज घराच्या बाहेर जातात ना, केव्हा आम्ही कपडे बदलतो, असं जायचं. गेलेलं बरं लवकर. केव्हा महाराज बाहेर जातात आणि केव्हा आम्ही आमच्या तालाने वागतो, असंच आहे. ते त्यांनाही समजत असतं. असे बाबा ठीक राहा तुम्ही तुमचे. त्या प्रेताला कितीही अलंकार, नेकलेस, ब्रेसलेट, म्हणजे फक्त नेकलेस म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं म्हणून ब्रेसलेट म्हटलं. किती घाला, प्रेत ते प्रेत.
किती सुंदर दिसतो रे तू, असं म्हणतो का आपण? बापूराव किती सुंदर दिसताय तुम्ही. नाही म्हणत आम्ही. अलंकार तर ते आहे. या सृष्टीत परिस्थिती काय, अन्य कोणतेही चांगल्यासाठी जगताना किती मान खाली गेली तरी चालेल, पण देवाच्या दरबारात जात असताना ताठ मानेने जाता आलं पाहिजे. अलंकार तर सुंदर असले पाहिजे. भक्ती, औदार्य, क्षमा, दया, शांती, आनंद, प्रसन्नता सगळं घेऊन गेलं पाहिजे. पोचवायला स्मशानात किती लोक आहेत याची गिनती करायला प्रेत थोडी राहते जिवंत. ते गेले 4ही लोक नव्हते. नेत्यांच्या मागे हजारो लाखोची गर्दी असते, पण वरती स्वागताला कुत्रेही उभं नसते. म्हणजे सगळे नेत्यांचं नाही म्हणत मी, काही चांगलेही असतात म्हणजे तसे नसतील, परंतु सामान्य माणसाने याची चिंता करू नये. चिंता ही करावी स्वागताला देवी देवतांचा, कुलदेवतेचा परमाशीर्वाद दाराशी उभा असेल असं मी जाईन. तर बघा, आपल्या घराच्या परंपरा, उपासना याचं अस्तित्व तुमच्या आमच्या घरात जर दारू पिणारे 3 पिढींनी 2 पिढींनी जन्माला आले, कित्येक खटले उजाड झाले. आमचं परंपरा उजाड होऊ नये, घर उजाड होऊ नये. दर पिढीमध्ये त्यामध्ये असं सत्व कमावल्या गेलं पाहिजे. पिढी दर पिढी सांगू शकलो पाहिजे की भगवंता, तुला अंशावतार घ्यायचा असेल तर माझ्या घरात घे, हे कुल तुझ्यासाठी उपलब्ध आहे. अशा कुळाची चिंता करणं म्हणजे परंपरेला मान देणं आहे. तो मान आम्ही दिला पाहिजे. आणि खरंच संतांचं, सद्गुरूंचं अस्तित्वच यासाठी आहे. त्यांच्या ह्याच्यात आलो, संगतीत आलो, आमची परिस्थिती खूपच सुधारली, त्यांच्या संगतीत गेलो, आमचा पैसाच गेला. काय करावं लागते? तो आज आहे उद्या नाही. आधी नव्हता, कधीतरी आला, कधीतरी जाईल. पण जगलंच पाहिजे, जगण्याची उमेद आहे, ह्या करता जगलं पाहिजे. ह्या करता जीवन खर्च झालं पाहिजे. याचा निर्धार कितीही कसेही संकट येऊ तो आमचा झाला पाहिजे. धृती म्हणिपे अवधारी ते देवा. कितीही असो, मणभ असो, ते येतील आणि जातील. त्यांनी त्यांच्या परंपरा जोपासाव्या, आम्ही आमच्या परंपरा जोपासू. परंपरेने आमचा घात करणाऱ्या सगळ्या शक्तींशी परंपरेने सत्व कमावण्याच्या परंपरा आमच्या टक्कर देत आल्यात, त्या देतील. त्यामुळे अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या साऱ्या परंपरा जोपासाव्या. हरिभक्ताचं आमचं घर आहे. त्या हरिभक्ताला आपल्या कुलशुद्धीतल्या परंपरा ज्या घराण्यात जपल्या जातात ते शतकानुशतकं घराणं टिकतं. जर आयुष्यामध्ये खूप संपन्न, सुप्रसन्न, चांगलं घर राहावं असं वाटत असेल, नुसता पैसा कमावून उपयोग नाही, नुसते एज्युकेट करून उपयोग नाही, तर परंपरांचं शिक्षण आणि त्या निभवण्याची शक्ती आणि ती मानसिकता ही सुद्धा प्रदान करणं गरजेचं आहे. यालाच म्हणतात यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी. यालाच धर्म म्हटलं गेला आहे. त्यामुळे धार्मिक तोच आहे जो सगळा हा विकास करत असतानाही घराच्या परंपरांना महत्त्व देतो. त्यालाच धार्मिक म्हणतात. नाही धर्मे विहीना पशुभी समाना. आमच्या घरात प्राणी तर निर्माण होत नाही हे आम्ही पाहिलं पाहिजे. त्यामुळे आमच्या घराचं चिरकालीन अस्तित्व परमेश्वराच्या अस्तित्वासह टिकावं यासाठी म्हणून भगवान सद्गुरुनाथ महाराजांना शक्ती मागूया. आमच्या उपासना, आमच्या परंपरा, आमचे भावभक्तीचे सोहळे अनंत काळ आमच्या घरात टिकावे. संत सत्पुरुष सिद्धात्म्य जन्माला यावे असा आशीर्वाद त्यांच्या चरणी मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ